मराठे आणि मराठ्यांची युद्धपद्धती म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर आठवतो तो गनिमी कावा. बरोबर आहे. मराठे हे गनिमी काव्यानं युद्ध लढण्यासाठी इतिहासामध्ये जास्त प्रसिद्ध आहेत. पण इतिहासामध्ये एक अशी लढाई देखील झाली ज्यांनी मराठ्यांच्या रणांगणावरील पराक्रमाला सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलं. सन 1672मध्ये सालेरची लढाई म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील सालेर गावाजवळ झालेली ही लढाई सरनोबत प्रतापराव गुजर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे आणि सूर्याजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांविरुद्ध खुल्या मैदानावर मिळवलेला हा पहिलाच विजय होता. चला तर मग जाणून घेऊयात की या युद्धाला नेमकी सुरुवात कशी झाली. सन 1665मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांना मुघलांना 23 किल्ले द्यावे लागले. तहानुसार शिवाजी महाराजांना औरंगजेबानं आग्र्याला बोलावून घेतलं आणि औरंगजेबानं आपल्याच दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि हा अपमान या सह्याद्रीच्या स्वाभिमानी राजाला सहन झाला नाही आणि महाराजांनी त्या औरंगजेबाची भर दरबारामध्ये त्याचे खिल्लत उधळून औरंगजेबाचा प्रचंड अपमान केला आणि त्यामुळं औरंगजेबानं शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद करून ठेवलं आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्याचा अपमान केला ही बातमी वाऱ्याच्या वेगानं हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरली. शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीमुळे महाराज तिथून सुखरूप सुटून स्वराज्यामध्ये परत आले आणि ह्या घटनेनं औरंगजेबाच्या जखमेवरती आणखी मीठ टाकण्यात आलं. ही औरंगजेबाची सर्वात मोठी हार होती. हा पराजय औरंगजेबाला सहन झाला नाही. तो त्याच्या चांगला जिव्हारी लागला आणि तेव्हा मात्र औरंगजेबानं हिंदूविरोधी एक मोहीम हाती घेतली आणि विश्वनाथ आणि बेनारे मंदिरे उद्ध्वस्त केली. रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली. महाराजांना ही घटना सहन झाली नाही आणि महाराजांनी सुद्धा याचा प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली आणि मुघलांविरुद्ध युद्धाची मोहीम हाती घेतली. सन 1670 नंतर मराठ्यांच्या मुघलांविरुद्धच्या अनेक मोहिमा पार पडल्या आणि यामुळे मुघलांवरती चांगलाच महाराजांचा वचक बसला. पुढे शिवाजी महाराजांनी सन 1671मध्ये बागलाण प्रांतात मोहीम आखली आणि सालेरचा किल्ला जिंकून घेतला. हे ऐकून बादशाह अधिकच चिडला आणि त्याने इखलास खान आणि बहलोल खानास 20,000ची प्रचंड फौज देऊन बागलाण मोहिमेस पाठवले. हे वर्तमान जेव्हा शिवाजी महाराजांना कळाले तेव्हा त्यांनी मोगलाईत पाठवलेले आपले सरनोबत प्रतापराव गुजरांना पत्राद्वारे कळविले. महाराज म्हणतात की तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बहलोल खानास धरून चालविणे आणि कोकणातून मोरोपंत पेशव्यास हशमानिशी रवाना केले आहे. हे इकडून येतील, तुम्हीही वरघाटे कोकणातून येणे, असे दुधरपाय मिळून गनिमास कर्दीस मिळवणे. म्हणजे पहा महाराजांची युद्धनीती कशी आहे. शत्रू सैन्य प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि महाराजांनी सांगितलंय की दोघांनी दोन्ही बाजूंनी मिळून शत्रू सैन्यावरती कोंडून मारणे, अशी महाराजांची कारगर आणि प्रभावी युद्धनीती आहे. शिवाजी महाराजांच्या अगदी त्याच योजनेप्रमाणे प्रतापराव वारघाटातून आले आणि पेशवे मोरोपंत कोकणातून सालेरकडे निघाले आणि दोघांनी सालेरमध्ये शत्रू सैन्याला दोन्ही बाजूंनी घेरलं आणि त्यांच्यावरती अचानक हल्ला केला आणि सालेरच्या भूमीवरती खणगोवर महायुद्ध चालू झालं. या युद्धाचं वर्णन करताना सभासद असं लिहितात की 4 प्रहर दिवस युद्ध जाहले. मुघल, पठाण, राजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती, उंटे, आरावा घालून युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा अगदी थुराळा असा उडाला की 3 कोस औरस चौरस आपले परके असे कोणीच माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले होते. दुतर्फा 10,000 माणूस मुर्दा जाहले. पूर वाहिले रक्ताचे, चिखल जाहले, त्यामध्ये ऋतो लाभले, असा कर्दम जाहला. हे ऐकताच अंगावरती काटा येतो. तर विचार करा की हे युद्ध किती भयंकर झालं असेल. मराठ्यांनी या युद्धामध्ये आपला अद्वितीय असा पराक्रम दाखवला. मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्यामध्ये झालेल्या या महायुद्धामध्ये मराठ्यांचा निर्णायक विजय झाला. या विजयाची माहिती जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा महाराजांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण म्हणतात ना, युद्धामध्ये झालेला विजय हा विजयासोबत दुःखाची शिदोरीसुद्धा सोबतच घेऊन येत असतो. तेव्हाही तसंच काहीतरी झालं. मराठ्यांनी हे युद्ध तर जिंकलं, पण महाराजांचा निष्ठावंत आणि कर्णासारखा निर्भय असलेला शूरवीर सरदार सूर्याजी काकडे यांना मात्र पराक्रम गाजवताना वीरमरण आले. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा महाराजांना अत्यंत दुःख झालं आणि त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, माझा सूर्या राहू पडिला, तो जैसा महाभारतातील कर्ण होता. या युद्धामध्ये महाराजांच्या मावळ्यांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याची कीर्ती चहूदिशांना पसरली आणि त्यांचा दरारा हा चहूदेशातील शत्रूंमध्ये अधिकच वाढला. सालेर जिंकल्यावर मराठ्यांनी लगेच त्यापुढील मुल्हेर देखील जिंकून घेतले आणि संपूर्ण बागलाण प्रांत स्वतःच्या ताब्यात घेतला. इतर कोणत्याही लढाईपेक्षा सालेरच्या लढाईचा तपशील सभासदांनी चांगलाच बारकाईनं मांडलेला दिसतो.
कारण त्यांना वाटलं असेल की साल्हेरची लढाई ही मराठ्यांच्या स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची असेल. तसं पाहिलं तर मराठे हे गनिमी काव्याने युद्ध करण्यामध्ये जास्त पटाईत आहेत. त्यांची ही युद्धनीती कारगल देखील आहे. पण या लढाईतून मराठ्यांनी दाखवून दिलं की आम्ही मराठे समोरासमोर युद्ध करण्यात सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीत.